मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। मुदखेड तालुका भाजपाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन। मागील 4 दिवसापासून अतिवृष्टीमुळे मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्यामुळे मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। यासाठी दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी मुदखेड तालुका व शहर भाजपाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। मागील 4 दिवसापासून मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान मांडले असून सदरील अतिवृष्टीमुळे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। तसेच विमा कंपनीमार्फत विमा क्लेम करणे बंधनकारक आहे। शेतकऱ्यांना 72 तासात ऑनलाईन विमा क्लेम करण्यासाठी अवधी असते, परंतु सततच्या पावसामुळे लाईट व इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच कंपनीमार्फत दिलेला हेल्पलाईन नंबर 14447 हा पूर्णपणे व्यस्त व लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विमा क्लेम न करता शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयामार्फत सरसकट पंचनामे करून विम्याची मिळणारी रक्कम अदा करण्यात यावी। तसेच मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात यावे, असे निवेदन मुदखेड भाजपाच्या वतीने तहसील कार्यालय येथे देण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, मारुती पाटील शंकतीर्थकर, संजय सोनटके, संजय औलवार, रामसिंग चव्हाण, मारुती जाधव, भीमराव पाटील कल्याणे, माधव पाटील कदम, कानोबा बिस्मिल्ले, संतोष पाटील गाडे, मनोज कमटे, ईश्वर पिन्नलवार, चांदू बोकेफोड, किशोर पारवेकर, गुलाब पाटील सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, प्रभाकर पांचाळ, ऋषी पारवेकर, अमोल अंबादार, शिवा तरोडेकर, संदीप मोडवान, सुशील मंगल, गोविंद गुड्डमवार, संतोष एरपलवार, चंद्रकांत एगलुरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टी मुदखेडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी तालुक्याचे दंडाधिकारी यांना एक निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार माननीय अशोक चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्याची जी हवाई पाहणी केली आणि त्या हवाई पाहणीच्या नुसार संपूर्ण नांदेड जलमय झालेला आहे। तेव्हा या जलमय झालेल्या नांदेडला दिलासा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट 50,000ची मदत या ठिकाणी हेक्टरी देण्यात यावी, अशा प्रकारची आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। आणि ही कार्यकर्त्यांची मागणी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या शीर्ष नेतृत्वाला हे निवेदन पोहोचावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। ते निवेदन पोहोचेल आणि आमची मागणी मान्य होईल अशा प्रकारची आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासनाच्या वतीने पीक विमा कंपनीच्या वतीने या ठिकाणी 72 तासाच्या आत या ठिकाणी तक्रार नोंद या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी तसं त्यांच्यामध्ये गाईडलाईन्स आहेत। परंतु ग्रामीण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व गावामध्ये लाईट विस्कळीत होऊन वीज पुरवठा खंडित झालेला आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिणामी त्या ठिकाणी इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा उपलब्ध नाहीत आणि ती वीज सुरळीत करण्यासाठी किमान या ठिकाणी 3-4 दिवस या ठिकाणी महावितरणला लागणार आहेत। म्हणून ऑनलाईन तक्रार करण्यास या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना कुठलीही या ठिकाणी सोय उपलब्ध नाही। म्हणून आमची दुसरी अशी मागणी आहे विमा कंपनीला शासनाच्या माध्यमातून की ती जे 8 आहे 72 तासाची ती रद्द करून या ठिकाणी ऑफलाईन सर्व शेतकऱ्याचे या ठिकाणी अर्ज स्वीकारावे व ते अर्ज या ठिकाणी ड्रोनच्या कॅमेऱ्यातून जे तुमच्याकडे छायाचित्र येणार आहेत त्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ पीक विमा मंजूर करावा अशी आमची युवकाच्या वतीने रास्त मागणी आहे।